हॅलो फ्रेंड्स, आय एम श्वेता अँड वेलकम टू माय मिनी ब्लॉग. सो फ्रेंड्स, आम्ही आलो होतो डेझर्ट बाउल खायसाठी. तर फ्रेंड्स, मला ना तुमच्यासोबत एक टॉपिक शेअर करायचा होता, जे की माझ्या मुलासोबत घडले. खरंच म्हणजे असे लोक बघून खरंच असं वाटते की अशीही मेंटॅलिटीचे लोक असू शकतात. असे आश्चर्य वाटते मला खरंच. म्हणजे आजकाल लोक लहान मुलांची सुद्धा बदनामी करायला मागेपुढे करत नाही. म्हणजे स्वतःही एक मायबाप असून सुद्धा अशी घाणेरडे मेंटॅलिटीचे लोक असतात. आणि ते कोणी नसून आमच्या अपार्टमेंटमधली एक बाई आहे की तिला 2 लेकरं असून सुद्धा ती एका 6 वर्षाच्या मुलाची बदनामी करत आहे. तर काय झाले काय नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा काय झाले ना, वेळ संध्याकाळची होती आणि लहान लहान मुलं संध्याकाळी बाहेर खेळत होते. तर खेळता खेळता एका मुलाने सोबत त्याची कॅप आणि गॉगलसुद्धा आणले होते. तर आयशने काय केले, म्हणजे तो चालला गेला विसरून 7-8 वाजता त्याच्या घरी, आणि गॉगल आणि कॅप हे खालीच राहून गेली होती. तर आयशने काय केलं, तो गॉगल उचलून घरी आणला. ठीक आहे. तो जवळपास आला असेल 8 वाजता घरी, 8 सव्वा 8च्या दरम्यान. ठीक आहे. तर त्याला मी आल्याबरोबर विचारले की आयश, हा कोणाचा गॉगल आहे, कुठून आणला तू? आणि हा बिलकुल लावू नको म्हटलं, कसामसा रस्त्यावरचा पडलेला. तर तो म्हणते, मम्मी रस्त्यावर पडलेला नव्हता, हा माझ्या फ्रेंडचा आहे. तर हा माझा फ्रेंड विसरून गेला गॉगल, तर त्यामुळे मी घरी आणला. तर म्हटलं ठीक आहे बेटा, दुसऱ्या दिवशी देऊन देशील. ठीक आहे म्हटलं. तर इथं विषय कट ऑफ झाला होता आणि त्यानंतर आम्ही जेवण खाऊन करून झोपून गेलो होतो. ठीक आहे. तर आयशला रात्री ताप आला. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 ते 10:30 की 11 वाजता माझ्या घराची बेल वाजली. तर म्हटलं कोण आहे? तर तो आयन्सचा फ्रेंड म्हणतो की मी आहे. लगेच मी दरवाजा ओपन केला आणि तितक्यातच आयन्स उठला, कारण बेलच्या आवाजाने. तर त्याची मम्मी लगेच म्हणते की तुमच्या मुलाने माझ्या मुलाचा गॉगल आणि कॅप आणला. तर मी लगेच रिप्लाय दिला की अच्छा अच्छा, तो गॉगल तुमचा आहे का, तुमच्या मुलाचा आहे का? ठीक आहे ठीक आहे, आणि लगेच देऊन टाकला. तर त्याची मम्मी, ते गॉगल नव्हतं, सोबत कॅप पण होती. तर मी बोलली नाही नाही, कॅप तर नव्हती. तर नाही म्हणते, कॅप होती ना, मी स्वतः पाहिली होती, त्याच्या हातात दिसली म्हणते मला कॅप. तर मग मला वाटलं एवढी कॉन्फिडंटली बोलत आहे. तर मी लगेच रिप्लाय दिला, ठीक आहे म्हटलं, बघते मी, आणि वाटलंच माझ्या मम्मीला पण विचारून घेते एकदा. तर मी असं बोलली, कारण माझी मम्मी माझ्या घरासमोरच राहते. तर म्हटलं गेला असेल माझ्या मम्मीकडे पण. तर मग त्याला विचारले, तर तो म्हणते नाही नाही मम्मी, मी फक्त गॉगलच दिसला मला, तर मी गॉगलच घेऊन आलो म्हणते. तर त्या बाईला मी आजपर्यंत कधीच बघितलं नव्हतं ना, कधी तिच्यासोबत बोलली होती, काहीच नाही. लिटरली ती फर्स्ट टाईम आमचं बोलणं होतं, आणि त्या फर्स्ट बोलण्यातच ती माझ्यासोबत अशी रफली बोलत होती की तुमच्या मुलानेच माझ्या मुलाची कॅप आणली, तर मला क्रॉसिंग केलं मी नाही नाही म्हटल्यावर सुद्धा. तर अजून अजून असाही आरोप लावला की तुमचा मुलगा मध्ये माझ्या मुलाची खेळणी चोरून आणते. तर मला थोडं ते ऐकायला थोडंसं असं वेगळं वाटलं. म्हटलं अशी कशी बोलत आहे म्हटलं. तरी मी एकदम सॉफ्टलीच बोलत होती. नाही नाही म्हटलं, माझ्या मुलाने कधीच काही आणलं नाही म्हटलं बाहेरून म्हटलं, आणि आणली असेल तर मला दिसतेच ना म्हटलं. तो विषय मी इतका माइंड नाही केला. तिला डायरेक्ट म्हटलं ठीक आहे म्हटलं, तुम्हाला कॅब दिसली तर आणून देते म्हटलं. ठीक आहे म्हटलं. तशी तर म्हटलं आणलीच नाही म्हटलं त्यांनी, कारण तोही नाही म्हणत आहे आणि मला पण नाही दिसली. तरी मध्ये नाही नाही आणलीच म्हटलं. बाबा ठीक आहे. तर मग शेवटी लगेच ती गेल्याबरोबर माझ्या मम्मीला कॉल केला आणि माझ्या मम्मीला विचारलं, अगं म्हटलं मम्मी, आयशने कॅब आणली होती का? मग म्हणते नाही गं, आयश आणलाच नाही म्हणते संध्याकाळी. तर मी लगेच मग तिला आयशला घेतलं आणि विचारत तिचं घर आणि तिच्या घरी गेली. मला तिचं घर सुद्धा माहित नव्हते, ती कुठे राहते काय राहते. विचारत तिच्या घरी गेली. तर ती आमच्या टॉपला राहते एकदम. आणि तिला सांगितलं की माझ्या घरी पण नाही दिसली, आणि माझ्या काय म्हणतात त्याला, मम्मीलाही विचारली मी, तर त्या मम्मीकडे पण नाही आहे म्हटलं कॅब. तरी पण मला क्रॉसिंगच करत आहे. लिटरली त्या बाईला समजायला पाहिजे की ही बाई मला सांगायला घरी आलेली आहे, तरी मी हिला क्रॉसिंग करत आहे. म्हणजे त्यावरूनच मी तिला ओळखायला पाहिजे होतं, पण तरी मी सॉफ्टलीच तिला हँडल करत होती. तर ती मला म्हणत होती की नाही नाही म्हणते, मी बघितली ना म्हणते, याच्या हातातच होती म्हणते कॅब म्हणते. तर म्हणजे मला ते थोडंसं ऐकायला इतकं वेअर्ड वाटत होतं की मला असं वाटतं अशी कशी बाई आहे. तरी पण मला असं वाटत नाही, आपण एका अपार्टमेंटमध्ये राहतो तर कशाला विनाकारण आर्ग्युमेंट करायची. तर लिटरली मी तिला एक्सप्लेन करत होते की नाही असं काहीच नाही म्हटलं, त्याने कॅब आणलीच नव्हती, मी तुम्हाला पहिलंच सांगितलं होतं. पण त्याच्यानंतरही काय म्हणते, नाही मी पाहिली होती मध्ये कॅब, आणि त्याच्यानंतरही मध्ये तो खेळायला येते, तो चोरून येते खेळून. तर मला ते परत रिपिटेशन ते शब्द केले ना तिने, एकदम ॲलिगेशन्स लावले ना की बा तुमचा मुलगा चोरी करते, खेळून येते माझ्या घरचे. तर
त्याला काही खेळवण्याची कमी नाही, त्याच्याकडे जेवढे नाही तेवढे खेळून आहे. तर मी तिला म्हटलं, हे बघा चला माझ्या घरी, म्हटलं तुम्हाला तुमचे खेळवणे तुमच्या मुलाचे दिसतील माझ्या मुलाच्या खेळवण्यामध्ये, तर बघून घ्या म्हटलं. आणि त्यावरून सिद्ध होते की यांनी खरंच आणले होते की नव्हते, कारण मला तर कधी यांनी आणताना दिसलेच नाही. आणि मी आणले तर त्याला रागवणारच आहे, तू कुठून आणले, काय आणले. जसं गॉगलसाठी म्हटलं होतं की कुठून आणला तू, रस्त्यावरचा उचलून गॉगल बिलकुल लावू नको, तर कसा मसा म्हटलं फेकून दे. आणि तुम्हाला सांगते त्याच्याकडे ऑलरेडी गॉगलचे 3-4 पेअर आहे. आणि कॅपचे तर म्हणजे कॅप अशा ब्रँडेड कॅप आहे की पुमाची कॅप आहे, असे त्याच्याकडे ब्रँडेड कॅप आहे. आणि तो त्यालाच काही कमी नाही, तर तो कशाला दुसऱ्याची चोरून आणणार आहे. तिचं चालूच होतं की नाही कॅप पण आणलीच होती, कॅप ह्याच्या हातातच होती, यांनीच आणली ना, मग मला माहीत आहे ना. आणि त्यानंतर आर्ग्युमेंट करत होती माझ्यासोबत. तर मला ना इतका राग आला ना, तर मी काय, राग या कारणामुळे आला की ठीक आहे मुलांना बोलली ठीक आहे, पण ही एका पॅरेंट्सला बोलत आहे ना, की बा पर्सनली पॅरेंट्स तिला सांगत आहे की नाही असं नाही तसं नाही, एक्सप्लेन करून सांगा, तरी त्या पॅरेंट्सलाही ती क्रॉस करत आहे आणि ॲलिगेशन्स लावत आहे. लाईक मला ते खूप असं विचित्र वाटलं तिचं ते वागणं ते आणि बोलणं ते. तर मी काय केले, आमच्या अपार्टमेंटला CCTV कॅमेरा बसवलेले आहे, तर मी काय केलं CCTV फुटेज काढली आणि तिच्या घरी गेली आणि तिला दाखवले. काहून तर तिचा जो भ्रम होता ना तो तिचा दूर करायचा होता, की बघा माझ्या मुलांनी गॉगलच आणला होता, कॅप नव्हती आणली. तर तिला ते मी दाखवलं, तर काय म्हणते, मग मी दाखवल्यावर काय म्हणते, अच्छा म्हणते मग गॉगल तर तुमच्याच घरातून निघाला ना म्हणते. विषय साईडला. आणि मी जे CCTV फुटेज तिच्याजवळ घेऊन गेली होती त्यावरून ती काय म्हणते मला, की मध्ये गॉगल तो तुमच्या घरूनच निघाला म्हणते, हे बाकीचे कोणाकडेच निघाला, तुमच्याच घरात निघाला. म्हणजे तिचं म्हणणं डायरेक्ट होतं किंवा यांनी चोरी केली आणि चोरून हा घरी नेला. मला सांगा की रात्री हा 8-8:30 वाजता घरी आला गॉगल घेऊन. मी त्याला बोलली, जस्ट सकाळ नाही झाली तर लगेच ती माझ्या घरी आली, तिला देऊन पण टाकलं. चोरी कशाला म्हणा, की आपल्याकडे वस्तू असून सुद्धा आपण देऊन नाही राहिलो, त्या गोष्टीला चोरी म्हणतात. तर मी इतकी मूर्ख आहे. लिटरली मी तेव्हाच ओळखायचं असतं जेव्हा ती माझ्या घरी आली विचारायला आणि तिने मला सांगितलं की कॅबसुद्धा होती. मी नाही म्हटल्यावर सुद्धा तिने असं मला क्रॉस केलं, तेव्हाच मी ठरवायचं असतं की ही बाई एक्सप्लेनेशन द्यायच्या लायकीची नाही आहे. कारण भाड्याने आणि ही बाई अशी म्हणजे फर्स्ट बोलण्यातच आपल्याला अशी रफली बोलत आहे. एखादी चांगली बाई असती ना माझ्या घरी आली तेव्हाच मी तिला सांगितल्यावर की नाही आहे कॅब, त्यावर तिचा रिप्लाय असा असता की बरं ठीक आहे, नाही आहे का, ठीक आहे चालते राहू द्या मग. तर असा असता एका चांगल्या बाईचा रिप्लाय. पण ही चांगल्यातली बाई नव्हती, हिला भांडणं करायची होती, हिला दाखवायचं होतं की मी किती ग्रेट आहे. आणि तेवढ्यावरच थांबली नाही ती, तर त्यानंतर आयनशी बदनामीसुद्धा करत आहे आणि त्याच्या फ्रेंड सर्कलला सांगत आहे, त्याच्या पॅरेंट्स लोकांना सांगत आहे, म्हणजे आमच्या आजूबाजूचे लोक, की यांना गॉगल चोरून नेला होता, याच्यासोबत खेळू नका, असं तसं. म्हणजे विचार करा, ही बाई आजची आलेली भाड्याने आहे ती. आणि आम्ही तर 12 वर्षां राहत आहे अपार्टमेंटमध्ये, माझं एकाशी भांडण नाही झालेलं आहे आजपर्यंत. आणि ही बाई माझ्या मुलाची येऊन बदनामी करत आहे. म्हणजे कोणत्या बेसिसवर करत आहे, कोणती चोरी, काय तिची मेंटॅलिटी बाबा तिलाच माहिती. आणि ती कोणत्या लायकीची आहे ना, तिच्या वागणुकीवरून दिसून आले ते. इव्हन ती लेकरांना असे सांगत फिरत आहे की याच्यासोबत कट्टी घ्या, याच्यासोबत कोणीच खेळू नका. आणि लहान लेकरं कितीही म्हटले तर लहान लेकरच असतात. मला माहीतच पडते ही कोणाला काय सांगत फिरत आहे. पण मला ना काही इंटरेस्ट नाही तिच्यासोबत भांडण्यात, ना बोलण्यात, ना काहीच इंटरेस्ट नाही. कारण मी तिला इम्पॉर्टन्सच देत नाही. पण ती मला एवढी इम्पॉर्टन्स देत आहे माझ्या लेकराला आणि मला, की आमची बदनामी करत फिरत आहे. आणि यावरून आमची नाही तर तिची मेंटॅलिटी आणि तिची लायकी ओळखून येत आहे. आणि ती इतक्यावरच थांबली नाही, तर तुम्हाला अजून पुढे काय झालं तेच पाहण्यासाठी पार्ट 2 लवकरच येणार आहे. त्याच्यामध्ये तिचा चेहरासुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तोपर्यंत अशा थर्ड क्लास लोकांपासून आपल्या मुलांना वाचून ठेवा. कारण हा समाज ना अशा थर्ड क्लास लोकांनी भरलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याच मुलांची काळजी घेणं आपल्याच हातात आहे. तर यापुढे अजून तिने काय केलं, काय बोलली, हे तुम्हाला मी सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुमचं ओपिनियनसुद्धा कळवा. तोपर्यंत बाय.